रोल. नमस्कार, मी भारत शिंदे. न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर येणाऱ्या 4 महिन्यातच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचं बिगुल वाजणार आहे. त्या अनुषंगाने प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यात नक्की कुठल्या पक्षाची किती ताकद किंवा जनसंपर्क आहे ते आपण प्रत्येक पक्षाची परिस्थिती प्रत्येक भागात दाखवणार आहोतच. तत्पूर्वी प्रथमतः एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षाच्या ताकदीवर आपण बोलूया. मी याआधीही शिंदे गट हा प्रायव्हेट लिमिटेड गट बनला असल्याचं देखील दिसून असं एक विधान देखील केलं होतं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, कारण मुळात या पक्षाची गटबाजी असल्याचं पाहावयास मिळत आहे. तसं पाहिलं तर अनेकांकडे मोठमोठी पदे आहेत, पण ते फक्त नावालाच आपापली कंपनी चालवण्यासाठीच. तसं पाहिलं तर सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबाबत सांगायचं म्हटलं तर 30 वर्षांपासून शिवसेना पक्षांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, हे नाकारता येणार नाही. पक्ष संघटना मजबूत करणं, कार्यकर्त्यांना बळ देणं हे येणाऱ्या आगामी निवडणुकीत फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. कारण सध्या आता आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नावापुढं माजी आमदार हा शब्द लागल्याने आता त्यांचाही आलेख कमी होताना दिसून येत आहे. म्हणजे गड आला पण सिंह गेला अशीच अवस्था झाली गेली आहे. दुसरं असं की या जिल्ह्यातील उत्तर भागातील म्हणजे सावंत कुटुंब हे आपापल्या कार्यकर्ते हात्याशी धरून मजबूत पकडून तशी मजबूत स्थितीमध्ये जरी असले तरी माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत व त्यांचेच बंधू प्राध्यापक शिवाजी, त्याच पक्षाचे जिल्हा प्रमुख असलेले शिवाजी सावंत यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांवर होल्ड आहे. जरी मंत्री तानाजी सावंत आमदार असले तरी याबाबत पुढच्या 2 दिवसात अगदी स्पष्ट सांगणार आहे. दोघा सावंत बंधूंमधील सरस कोण आणि या जोडीमध्ये अंतर का पडलं, नक्की खटके पडून टांगा कुठं पलटी झालं ते. यानंतर सोलापूर शहरामध्ये नगरसेवक असलेले अमोल शिंदे असतील, मनोज शेजवाल असतील, दिलीप कोल्हे असतील किंवा प्रमोद गायकवाड असतील, यांची ताकद महानगरपालिकेत यंदा टिकेल की नाही ते येणारा काळ सांगेल. मात्र सोलापूर शहराला जी ताकद मिळाली आहे ते संपर्क प्रमुख असलेले प्राध्यापक शिवाजी सावंत यांचं देखील त्यामुळे योगदान असल्याने ते देखील नाकारता येणार नाही. पंढरपूर, माळशिरस आणि मोहोळ या परिस्थिती, या शिंदे गटाची परिस्थिती पाहिली तर फक्त नावालाच आहे की काय असं नागरिकांमधून बोललं जात आहे. कारण मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची सेना फक्त बोटावर मोजणे इतकीच आहे. पुढे जरी सेनापती चालले तर पाठीमागे सेनाच दिसून येत नाही. अशी परिस्थिती आहे पंढरपूर मधल्या शिंदे गटाची. आणि हो, शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटन बद्दल बोलायचं म्हटलं तर जिल्ह्यामध्ये एकाच रणरागिणीचं नाव समोर येतं, ते म्हणजे मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आणि तसेच महिला जिल्हा प्रमुख असलेले मुबीना मुलानी यांचं नाव. खरं तर शिवसेना पक्ष हा ग्रामीण भागामध्ये एका प्रशासकीय कामांचा अनुभव, आक्रमक व लढवया चेहरा म्हणून त्यांची जिल्ह्यामध्ये ओळखच आहे. कारण ग्रामीण भागातल्या जनतेमधून शहाजी बापू नंतर मुबीना मुलानी यांचं नाव अग्रेसर ठरतं. इकडे टेंभुर्णी, करमाळा भागात शिंदे गट फक्त डिजिटल बोर्डावरतीच शिवसेना जिवंत ठेवली गेली आहे. यानंतर बार्शी, अक्कलकोट या भागात शिंदे गट आहे की नाही मुळात तेच कळत नाही. जरी असली तर ते अर्धमेल्या परिस्थितीमध्ये आहे. एकंदरीत काय तर ही आहे शिंदे गटाची अवस्था. आपण यानंतर दोन्ही राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल यांच्या बाबतीत आपण आलेख मांडणारच आहोत. पाहत रहा. कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, सोलापूर.